जसं तुम्ही ते पॅकेजिंग वरती म्हणलं इको फ्रेंडली लिहिलं, हो तर त्याला अशी कुठली रेग्युलेटरी बॉडी नाही आहे का की ते जे टाकलंय ते बरोबर आहे का नाही बघण्यासाठी? आहेत असे काही सर्टिफाईंग बॉडीज असतात जे त्यांचे सिम्बॉल तुम्ही सर्टिफिकेशन शिवाय वापरू शकत नाहीत. एक बी कॉर्प म्हणून आहे, बी कॉर्प म्हणून आहे. नंतर कार्बन न्यूट्रलिटी जेव्हा कोणी क्लेम करतं की आमचं प्रॉडक्ट कार्बन न्यूट्रल आहे, तर त्यासाठी एक ISO स्टँडर्ड पण आहे, ISO 14068. तर आमच्या कस्टमरसाठी आम्ही ते वापरून त्यांना कार्बन न्यूट्रल करून देतो. मी इको नावाचं उदाहरण सांगितलं. तसंच ऑथेंटिका म्हणून एक कंपनी आहे पुण्यामध्ये जी एक्सपिरियन्शियल लर्निंग अक्रॉस द ग्लोब प्रोव्हाइड करत. इमर्सिव्ह लर्निंग आहे. तर जगभरातले विद्यार्थी आणि प्रोफेशनल्स एकत्र येऊन समजा फ्रान्समध्ये एक शिक्षण घेत आहेत, त्यांचा पूर्ण खर्च ते विद्यार्थी झाल्यानंतर त्यांचं जे कार्बन इमिशन आहे ही कंपनी स्वतःच्या खर्चाने कमी करून देते आणि तो प्रोग्राम कार्बन न्यूट्रल करते. तर हे एक प्रॉडक्ट झालं. तसंच 10 कंपनीचे प्रॉडक्ट्स कॉर्पोरेटसाठी कार्बन न्यूट्रल आहेत. चेको म्हणून एक ब्रँड आहे जो स्किन केअर ब्रँड आहे. चेको पुण्यातला ब्रँड आहे. तर त्यांचे मॉइश्चरायझर, क्लिन्झर हे प्रॉडक्ट सुद्धा कार्बन न्यूट्रल म्हणून दिले जातात. त्यांच्या पॅकेजवर तुम्हाला कार्बन न्यूट्रल दिसेल. प्रत्येक प्रॉडक्टच्या कार्बन न्यूट्रल क्लेमवरती किंवा इको फ्रेंडलीवरती त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागतं. तर ग्राहक म्हणून आपण काय करावं, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो की प्रश्न विचारा तुम्ही हे का टाकलं. इको फ्रेंडली म्हणजे नक्की काय, तुम्ही कुठल्या उपायाने एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऍक्शन घेतलेली आहे आणि किती प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. चेकोचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचं मटेरियल सोर्सिंग, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि पॅकेजिंग हे सगळंच त्यांनी कार्बन न्यूट्रल करून मग बाजारात प्रॉडक्ट लॉन्च केलं. ओके. हे व्हेरीफाय ते करू शकतात. चेकोच्या वेबसाईटवरती जाऊन त्याचं ब्लॉकचेनवरचं रेकॉर्ड सुद्धा ते बघू शकतात. ज्या कंपनी अशा रेकॉर्ड देतील त्यांचे प्रॉडक्ट तुम्ही प्रिफर करा, मी असं त्यांना सजेस्ट करेन. जिथे आपण हे क्लेम व्हेरीफाय करू शकत नाही स्वतः, तिथे थोडासा आपण हात आकडता घ्यायला हरकत नाही ग्राहक म्हणून.